मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय कुणाल यांना. पहा हे आहेत कुणाल, आपल्या स्क्रीनवरती कुणाल यांना तुम्ही पाहू शकतायत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवलाय. कुणाल आहेत कुणाल, 2 मिनिटं चर्चा होणार आहे, जास्त चर्चा नाही होणार. अनेक जण तुला आता घरी पाहत असतील, सिक्स सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुझे चाहते वर्ग आहेत, घरी देखील पाहत असतील, काय भावना आहेत? काय नाही, सर्व माझे छोटे आहेत, घरात 3 मुली आहेत, तेव्हा भरपूर खुश असतील, बायको आई वगैरे पण खुश असेल, बाकी काय नाही. कसं वाटलं खेळताना, किती एन्जॉय केलं? आणि सासरा पण मनातल्या मनातच हसत असेल, कुठे असेल तिकडे. आता कसं वाटतंय ही स्पर्धा खेळल्यानंतर? खूप छान वाटतंय, खूप रंगीतदार वाटतंय एकदम. APLचं नवीन पर्व जसं जसं पुढे येतं तसं तसं मजा येत असते. चौथ्या पर्वामध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला बदलण्यात आलेल्या आहेत. खेळत असताना किती एन्जॉय केलं? मी भरपूर एन्जॉय केला. आमचं एवढं ही अचानक म्हणजे एकदम त्वरित झाली, म्हणजे ठरलं नव्हतं की ठेवायची होती, पण अचानक 10-15 दिवसात ह्या लोकांनी आयोजन केलं, पण खूप छानच केलं आयोजन, खूप आवडलं. धन्यवाद. हे होते कुणाल, ज्यांना मिळाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कुणाल अभिनंदन असणार आहेत. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा द सिक्स सीटर स्पोर्ट्स लाईव्हला पाहायला विसरू नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये घनश्यामपूर जॉईंट आहेत, त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. महत्वाचा मॅच येतोय. तथास्तु ग्रुप 3987 चा संघ आपल्या समोर असणार आहे. तो प्रथम करेल बॅटिंग. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय पाटील. संतोष सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळलाय, चेंडू चाललाय लॉंगॉनला. सध्या क्षेत्ररक्षक आहेत, या चेंडूवरती फेकी केली जाते आणि इथून या चेंडूवरती 1 धाव येते. 2 संघ आपण सध्या बघितलंय. तथास्तु ग्रुप 3987 वर्सेस जर आपण बघितलं तर फ्रेंड्स 11चा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघतोय. जयवंत पाटील यांचे सुपुत्र आपण सध्या बघतोय. आपण जर बघितलं गेलं तर अजिंक्य पाटील जे सैन्यामध्ये आता मात्र थोड्याच दिवसानंतर तेही आपल्याला पाहायला भेटेल. भारतीय सैन्यामध्ये MCC परीक्षा त्यांनी दिले आणि आज मात्र आचोले गावाचं एक नाव मोठं करण्याचा कारनामा त्यांच्या माध्यमातून आपण याला पाहणार आहेत. ऑन स्क्रीन आपण बघू शकता जे भारतीय सैन्य दलामध्ये थोड्याच म्हणजे वर्षानंतर आपल्याला पाहायला भेटेल. MCC ज्यांनी पूर्ण केले तसे ते सध्या आपण बघतोय. जयवंत पाटील यांचे सुपुत्र आहेत. यावेळी पायावरती पण ऑस्ट्रमला सोडून जाणारा चेंडू आहे. सध्या आपण बघतोय इथून या चेंडूवरती 1 धाव सध्या आपण बघतोय. लेग बाईसचा इशारा येईल पंचांचा आणि इथून 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 2 धावेवरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी सध्या आपण बघतोय चेंडू चाललाय मिड विकेट लॉंगॉन क्षेत्राच्या दिशेने. 1च धाव येईल या चेंडूवरती. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 3 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. सध्या प्रेक्षक आहेत आपण बघितलं तर तथास्तु ग्रुपचे आपण जर बघितलं पाठीराखी आहेत आमच्या व्यासपीठाच्या दिशेने, आमच्या व्यासपीठावरती आहेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. आणि फरमाईश आहे गाणं लागलं पाहिजे, गाणं नक्कीच लागेल. पण सध्या तरी आपण बघतोय जेलची संधी आहे, जेलची संधी आहे. सध्या आपण बघतोय 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघ पोहोचलाय तो म्हणजे 5 धावेवरती. यावेळी पायावरती चेंडू होता. चेंडू चाललाय सरळ डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. चेंडू सीमारेखा पार. षटकार. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. चेरगल ही तिथून आपण बघतोय त्यांचाही डान्स सध्या सुरू आहे आणि एक जबरदस्त आयोजन नियोजन वेगळ्या पद्धतीने. आणि आता तिथे गर्दी थोडीशी होत असताना बघतोय
संध्याकाळच्या सत्रामध्ये तिथेच गर्दी पाहायला भेटेल का हेही महत्त्वाचं आहे. पण मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर सध्या आपण बघतोय चेरगल ही इथून चेरगलचा डान्स आपल्याला पाहायला भेटला जातोय. 6 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, 11 धावा. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक होते बघत राहिले चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. पुन्हा एकदा चेरगल्स डान्स साठी सज्ज. आलाय असं वाटलं होतं का झेलची संधी होती, पण हवेच्या झोतावरती चेंडू सरळ सीमारेखा पार जात असताना आपण बघतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला, आता संधी आहे, संधी आहे, संधी आहे, पण संधीचं सोनं नाही झालं गेलंय. आता पुन्हा एकदा झेल तिथून सुटला जातोय आणि इथून आपण सध्या बघतोय नाराज असतील स्वतःवरती, मिस टाइम झाले होते, पण तिथून आपण जर बघितलं गेलं तर सुखरूप क्रीजमध्ये पाहायला भेटले जातात. 2 षटकाचा सध्या आपण बघतोय सामना सुरू आहे. दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फलंदाज सफळ झालेत, त्यामुळे इथून या चेंडूवरती आता जर आपण बघितलं गेलं तर चांगला मारा केला जातोय. गोलंदाज आहेत सध्या आपण बघतोय कार्तिक आणि संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुमित आहेत, सुमित पाटील आपण बघतोय या संघाचे संघ मालक आहेत आणि सध्या तरी सुमितने चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मिस टाइम झालाय, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, बीट केलंय, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलंय. 1 धाव होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथून या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते 18 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय, 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 20 माफ करा, 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 4-4-1 बॉईज वर्सेस 20-20 ग्रुप. 2 संघ आपण खेळताना पाहायला भेटणार आहेत. यावेळी समोर डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय, 1 बाउंस, सीमा रेखा पार, आलाय चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक आलाय, इथून झेल टिपला जातोय आणि इथून फलंदाज जर विचार केला तर कार्तिकला परतावा लागतंय. गडी बाद होतोय 24 धावेवरती, गडी बाद कॉन.
पहिल्या 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 12च्या सरासरीने फलंदाजी करतोय तथास्तु ग्रुप 3987 चा संघ. सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना एक गडी बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं तर एक गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवा, जग पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो खेळाडू सध्या आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर. ऑन साइड ला पॉवरफुल स्लॉग हिट केलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. सज्ज संतोष. फुल टॉस फुल टॉस फुल टोल. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. संतोष. हायट्रिक हायट्रिक हायट्रिक. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 इन अ रो आले. चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकारांची हायट्रिक साधली जात आहे संतोषच्या माध्यमातून. संतोष आहेत गेल्या मॅच मध्ये सस्त्यात बाद झाले होते, पण आता मात्र झेल सुटल्यानंतरचा परिणाम पाहायला भेटतोय. 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले. सध्या आपण बघतोय आता तथास्तु जो डगआउट्स आहे ना, त्या डगआउट्स मधून आता मात्र सध्या आपण बघतोय थोडंसं सेलिब्रेशन होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये, आपण मैदानाच्या बाहेर जर बघितलं गेलं ना तर सेलिब्रेशन होतंय. 3 आल्यात, चौथा येईल का महत्वाचा आहे. दिवेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल का. यावेळी चौथ्या क्रमांकाचा येतोय, नंबर 4 चा षटकार येतोय. बॅक टू बॅक 4 षटकार संतोषच्या बॅट मधून येत असताना. आपण बघतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. आता चेअरगर्ल पण बिझी झाल्यात कारण त्यांना माहित आहे 4 चेंडूवरती 4 षटकार आल्यानंतर आता जागेत उभे आहेत. महत्वाचं तेही आहे. चौथा क्रमांकाचा षटकार आलाय, 5व्या क्रमांकाचा षटकार येईल की महत्वाचा आहे. गोलंदाजी करत असताना दिवेश कमबॅक करेल का. धावसंख्या फलकावरती लागली जाते 48. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दिवेशला कमबॅक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. नंबर 5 चा उंची गाठले, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी. संतोषला मोह नाही आवडता आला, पलटावं लागलंय. फलंदाज बॅक टू डगआउटच्या दिशेने, पण संतोषची जी कामगिरी आहे ती खूप छान आहे. त्यासाठी सुद्धा ताळ्या केल्या जातील. सुमितच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि दिवेशला अखेर यश आलंय या चेंडूवरती.
चार चेंडूवरती 4 चौकार आले होते. पाचवा खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण सक्सेसफुल नाही स्ट्रोक आला. इझिली टेकन केला ते म्हणजे आपण जर बघितलं गेलं तर सुमितच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. दिवेश शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. पाहायचंय झेलची संधी. गडी बाद. बॅक टू बॅक 4 षटकार आल्यानंतर इथून बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. दिवेशने कमबॅक केलाय. 2 महत्वाचे खेळाडू दगावच्या दिशेने पाठवल्यात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. 12च्या सरासरीने संघ करत असताना संघ पोहोचलाय 48 वरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. संतोषच्या बॅट मधून नंबर 1 चा षटकार आला होता. त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर दुसऱ्या क्रमांकाचा फुलटॉस मिड विकेटला क्लिअर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपण बघितलं गेलंय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो षटकार आपण बघितला गेलाय तिसऱ्या क्रमांकाचा एक जबरदस्त फटका खोल थोडा खाली राहिला होता पण बॅट फेस ओपन केलं होतं. फ्लॅटेड 6 आणि त्यानंतर शेवटचा चौथ्या चेंडूवरती जो षटकार आला होता शफल झाले होते पण मिडल ऑफ द बॅट. आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं दगावच्या दिशेने चांगला चेंडू हाताळला जातोय. सध्या आपण बघतोय गोलंदाजचा जर विचार केला तर गोलंदाज आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी भूषण पाटील. आणि महत्वाचं आहे एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. भूषण पाटीलला चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील कारण 12ची सरासरीने सध्या फलंदाजी करतोय. तथास्तु ग्रुप 3987 चा संघ पण इथून फुलटॉस आहे. फुलटॉस वरती इथून टोल वसूल केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेगला सीमारेखा पार. षटकार. हो चांगला चेंडू हाताळताना आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. एक मोठा फटका खेळलाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 54 वरती. शिवाच्या बॅट मधून मोठा फटका आल्यानंतर खोलवर टप्प्यात चेंडू हाताळलाय आणि इथून भूषण पाटीलने चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला भेटली जाते. महत्वाचं आहे पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय. लॉंगनचा कचाल क्षेत्ररक्षण झाले. शेवटच्या क्षणाला शरीराने चेंडूला अडवलं गेलंय आणि तिथून या चेंडूवरती 2 धावा येत असताना आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे इथून चेंडूवरती शेवटपर्यंत नजर असणं गरजेचं आहे पण ते नाही घडलं गेलंय आणि त्यामुळे बॅकअपसाठी आला जो होता खेळाडू त्याने या चेंडूला फील करेपर्यंत 2 धावा येतात. धावसंख्या 2 ने भर होते. संघ पोहोचला 56 वरती. इथून 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा शफल झालेत. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. सध्या आपण बघतोय 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी केली जाईल का? फेकी तर केले पण तिथून परतावा लागेल. शिवा बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना गॉन.
आता भूषणचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये एक षटकार खर्च करत असताना आपण जर बघितलं गेलं तर सध्या तरी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुशांत शिंदे आलेत सध्या, म्हणजे आमच्या सोबत समालोचन करताना त्यांनाही आपण बघितलं गेलंय. नक्कीच. आणि सुशांतचा जर विचार केला तर त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण इथून आपण बघतोय तर हा चेंडू डॉट बॉल होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होतोय. आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर पहिल्या 3 षटकांमध्ये जर विचार केला तर चांगली फलंदाजी झाली होती, पण या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली. 57 धावा फलकावरती इथून लागल्या गेल्यात. 57 धावा झाल्यात, 58 करायच्या आहेत. चेंडू असतील 24. आता मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट टॉसच्या दिशेने जाणार आहेत. 444 वर्सेस 2020 ग्रुप. चला, टॉस केला जातोय. प्रल्हादी जलवी ओटा गँगचे मेंबर आहेत आणि टॉस केला जाईल. जयजी पाटील साहेब आपण बघतोय ओटा गँगचे अध्यक्ष आणि कर्णधार आहेत, म्हणजे 2020 ग्रुपचे कर्णधार आहेत जयजी पाटील साहेब आपण सध्या बघतोय. जय दादा. आणि सध्या आपण बघतोय 441 आसोले बॉईज संघ कर्णधार आपण यांच्या 2 संघामध्ये टॉस होतोय. टॉस होतोय. 2020 ग्रुपने नाणेफेकीचं कौल किती षटकांचा असेल? 3 षटकांचा हा मॅच असेल. चला, 3 षटकांचा हा मॅच 2020 ग्रुपने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मैदानाच्या आतमध्ये तोही मॅच महत्वाचा असेल. चला, पंचांसाठी पाणी घेऊन जायचं आहे. चला, तथास्तू. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तथास्तू. 3987 संघ आपल्याला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडं सहकार्य करा. चला, जास्त वेळ मैदानावरती घ्यायचा नाही ही विनंती असणार आहे तथास्तु 3987 संघाला, कारण की या ठिकाणी आम्हाला सातत्याने गोष्टी सांगितल्या जातात, अन्यथा पॅनलचा सामना तुम्हाला करावा लागू शकतोय. रन मैदानावरती उभारल्यात 56 उभारल्यात. 57 धाव्यांचं लक्ष आदरणीय विजय पाटील साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. 57 झाल्यात, 58 करायचे आहेत. ओके. चला, सामन्याच्या दिशेने जाऊयात. विजेता आपलं स्वागत असेल. पुन्हा एकदा एक चांगलं असं व्यक्तिमत्व आहेत. 40+ खेळाडू म्हणून विशेष करून आपण त्यांना पाहिलं ते आदरणीय विजयजी पाटील साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत असणार आहेत. आणि प्रत्येक सिक्सरसाठी आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आता पारितोषिक असणार आहेत. फ्रेंड्स 11 या संघाला त्यांनी मात्र पारितोषिक लावलेलं आहेत. फ्रेंड्स 11चा संघ जर पाहिला तर सुमितजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला, फिल्डिंग लावा. बॅट्समॅन मैदानावरती आलेले आहेत. आता टायमर सेट होतोय. 15 मिनिटाचा कालावधी सुरू झालेला आहे. तथास्तु ग्रुप 3987 संघाला विनंती आहेत. ऑर्गनायझिंग कमिटीकडून विनंती करण्यात सातत्याने येत आहेत. जास्त वेळ घेतला तर तुम्हाला आता पॅनलचा सामना करावा लागू शकतो, ही विनंती आहे. अजून भरपूर मॅचेस आहेत. या मॅच मध्ये जर तुम्ही इतकं टायमिंग घेतलं, आपल्यासाठी स्पर्धा 2 दिवसच आहेत. एकूण तुम्हाला 23 मॅच, संपूर्ण 23 मॅच खेळायचे आहेत. त्यामधला आता हा मॅच सुरू आहे, बरोबर 7वा. 23 पैकी 7वा मॅच सुरू आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा अजून किती मॅच बाकी आहेत. तेवढ्या मॅच तुम्हाला आज आणि उद्या कंप्लीट करायचे आहेत. कारण प्रत्येकाला टायमाचं महत्त्व हे कळायला पाहिजे. टायमाचं महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे त्या गोष्टीची आम्ही सातत्याने विनंती करतोय. प्रत्येक जण प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न करतायत. 57 धावा 58 धाब्यांचं टार्गेट मैदानावरती उभं करण्यात आलेलं आहे. चला मॅचला सुरुवात. 3:43 ही मॅच सुरुवात होत आहे. विजेता विनंती असेल विजय पाटील साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. पहिला बॉल जर पाहिला तर पहिला बॉल वाईड आलाय. प्रत्येक सिक्सरसाठी विजयदादा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. या दोन्ही खेळाडूंसाठी दोन्ही बॅटरसाठी हे बक्षीस लागलेलं आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. समोर खेळायचा प्रयत्न फटका तरफ खेळला होता परंतु सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. एक सिंगल आहे त्या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. एक बॉलचा खेळ संपला. टार्गेट 58 धावेंचा आहे. यानंतर पुढचा मॅच होईल तो तुम्हाला 2 संघांदरम्यान पाहायला मिळेल. एका बाजूला 441 बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल 2020 ग्रुप. टॉस जिंकला मैदानाच्या आतमध्ये 2020 ग्रुप संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलं. बॅटिंग करायचे 441 बॉईज संघाला. एक सामना जिंकला 441 बॉईजने तर एक सामना गमावला 2020 बॉईजने. खरी लढाई ती असणार आहे पुढची. ओ चांगला बॉल, वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल. काय मारा केला जातो मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून. चांगला बॉल पाहायला मिळाला गोलंदाज संतोष कडून. अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत. आज बॅटिंग मध्ये बहरला, आज गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. प्रामुख्याने एखाद्या चांगल्या खेळाडूचं वर्णन तर असंच असतं. अष्टपैलू कामगिरी त्याला करायची असते. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. फटका समोर खेळलाय. प्रॉपर एक्झिक्युशन झालंय का क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवलंय. चांगली फिल्डिंग. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एक सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ संपलाय. टार्गेट 58. चालू असतील मॅच तथास्तु ग्रुप 3987 वर्सेस फ्रेंड्स 11. रेटम होत विकेट. शॉर्ट बॉल बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. तिथे मात्र बॉलचा पाठलाग केला जातो. रेस लागला क्षेत्ररक्षकामध्ये. बॉल लढवण्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फिल्डिंगचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती धावा 5. पाच धाबा. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग त्या ठिकाणी फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 6. अनेक जण सध्या आपण पाहिलं तर आचोले गावामध्ये देखील या मॅचचा आनंद आपला घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती स्मार्टफोन वरती घेतात. त्या सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. कारण प्रत्येक जण या मैदानावरती जो नाही पोहोचू शकला तो घर बसल्या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. चांगला बॉल टाकलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती फेकण्यात आलाय. हा संतोष आहे, तो काही करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. संतोषला पहिलं षटक खूप चांगलं फेकले. रन खर्च केलात. फक्त आणि फक्त 6 रन त्यांना मैदानावरती दिलेले आहेत. भूषण आणि अमित यांच्या समोर चांगलाच फेल राहिलाय. तथास्तु ग्रुप 3987 संघाच्या खेळाडू संतोषांचा एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे एक ओव्हरचा केस संपला. धावा धावफलकावरती 6. फ्रेंड्स 11 संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत. 58 डाव्यांचा टार्गेट आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 52 रन अजूनही मैदानावरती करायचे आहेत.
पहिला बॉल. लोअर फुलटस बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धाव फलकावरती धावा होत आहेत 7 धावा. अमित स्ट्राईक एनवरती पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला भूषण. या दोन खेळाडूवरती आता नजरा असणार आहेत. समोर कृतिक पाटील मैदानावरती आपण पाहत आहेत. ओव्हर द विकेट कृतिकचा बॉल लेग स्टंपला आता मिस करणार. लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 8 होईल. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 8. अजूनही 50 धावा करायच्या 17 बॉल मध्ये. बिलीव्ह इन अचीव स्वतःला अगदी सांगावं लागेल. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल टाकलाय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर खूपच बाहेर जाणारा बॉल. पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल काउंट करतायत. अतिरिक्त स्वरूपाचा मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडा खांद्याला जास्त जोर लावतायत. रन होतात 9 धावा. पुढचा बॉल. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल खेळलाय. बॉल लढवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग. डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धावा धावफलकावरती जवळपास 11 धावा. तथास्तु ग्रुप 3987 संघ वर्सेस फ्रेंड्स 11. एका बाजूला आपण पाहिलं तर सुमितजी पाटील यांचा संघ. दुसऱ्या बाजूला रुपये जाधव साहेब, धर्मेजी शेलार साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुण्याचा बॉलला खेळला गेला. चेंडू मात्र निघून येतो. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला अडवलाय. एक सिंगल मेल. त्याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीत. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 1 ने वाढत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 12. एक पूर्णांक 3 चेंडू धके संपला. धावा 12. पुढचा बॉल. फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक बरोबर पाय बाउंड्री लाईनला टच होता आणि बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पार पलीकडे. 6 रन. वरती 18 धावा 18 ऑन स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार. आणखीन एक बॉल. आणखीन एक फटका खेळलाय. तो देखील चाललाय गॅप मधून सरळ सीमारेषेच्या पार पलीकडे. मिल्टा धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. बॅटरसाठी देखील विशेष असणार आहे. हवेमध्ये खेळला फटका ऑन दी ऑफ स्ट्रोक. बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक कडक वादळी विस्फोटक षटकार मैदानावरती खेळलाय आणि विजय दादा पाटील यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रत्येक सिक्सर साठी 100 रुपयाचं. मानकरी ठरतात सध्या मैदानाच्या आतमध्ये भूषण आणि भूषणच्या बॅटमधून 2 सिक्सर आलेले आहेत. 2 ओव्हर 28 धावा झाल्यात. आता 12 मध्ये करायचे बरोबर 30 रन. परफेक्ट 41 ला पण सुरुवात केली होती. 51 झाल्यात. म्हणजे 10 मिनिटं तुम्ही आतापर्यंत खर्च केलेली आहेत. फक्त 5 मिनिटं तुम्हाला हे षटक फेकण्यासाठी आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर ही मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. नाही टाकले तर तुमचा एक खेळाडू तट्ट्यासकटच्या आतमध्ये येऊ शकतोय. पहा भूषणचे 3 मोठे फटके कशा प्रकारे आले होते. हा लोअर फुलटस बॉल त्याला कन्वर्ट करत असताना तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला होता. बरोबर लॉंगॉनच्या डोक्यावर अगदी पाय टच बाउंड्री लाईनला पाहायला मिळाला. तो सिक्सर तुम्ही पाहिलात.
त्याच्यानंतर आलेला हा चौकार, जो चौकार खेळला होता, ही बाउंड्री होती, हा चौकार होता, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सध्या स्क्रीनवरती केलाय. आणि शेवटी आलेला हा षटकार. चला जाऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. 12:30 पहिला बॉल. पहिला बॉल बॅटच्या टोला लागलाय, बॉल चेंडू मात्र निघून येतोय. गोलंदाज मैदानावरती पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळत आहेत. विश्वजीत मैदानावरती गोलंदाजी करतायत. पहिला बॉल विश्वदीप आहेत. पहिला बॉल जर पाहिला तर पहिल्या बॉलवरती धाव घेत असताना एक सिंगल. रनसंख्या 29. ओहो हो हो हो, नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये पंचाने काउंट केलाय, पाठीमागे रनही येत आहेत. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न, धाव घ्यायचा आहे. रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का, पाहूया काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा बोट हवेमध्ये, नो बॉल +1 आणि तिथे मात्र खेळाडू धावचूच्या स्वरूपात. केलं परफेक्ट, सर्व काही मॅनेजमेंट होतं. भूषण आणि अमित दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर अमित चांगले खेळत होते. भले अमित थोडं सावध होते, पण जोडी तुटली ना का मग भरपूर काही गोष्टी होत आहेत. जसं नेहमी म्हणतात एकमेकाला साथ ज्यावेळी देतो ना, त्या साथ दिल्यानंतर सर्व काही बरोबर होते. पण ती साथ कदापि तुटली ना, मग बाकीच्या काही गोष्टी तुमच्या अपेक्षित अनपेक्षित घडण्यासाठी जास्त टाइम जात नाहीत. आता तशा गोष्टी मैदानावरती घडतील का याची चर्चा आहे, परंतु फ्री हिट आहे. पुढचा बॉल खाली राहिलाय बॅट, तिथे विकेट किपर हो, 2 पायाच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. या मॅच मध्ये आता तीही गोष्ट घडू शकते. कदापि विकेट किपर कळीचा मुद्दा ठरू शकतात की काय. ते 30 धावा झालेल्या आहेत. एक धाव क्रिकेटमध्ये वाचवायची असते, एक धाव क्रिकेटमध्ये सेव्ह करायची असते, नाहीतर काहीतरी गोष्टी होऊ शकतात. साध्या सोप्या चुकी नाही करायच्या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. हा दबाव आहे, हे दडपण आहे, हे प्रेशर आहेत. मागचा बॉल तुम्ही सोडलायत, मग गोलंदाजावरती दबाव येणार साहजिकच. हा बॉल आला वाईट. तिथून मात्र अतिरिक्त स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला. थोडा बाहेर पडल्यानंतर तो अँगल क्रिएट केला आणि बाहेर निघाला, त्यामुळे पंचाने सांगितलं वाईट बॉल. येणारे बॉल आहे 10 मध्ये अजूनही 24 करायचे आहेत. मॅच कधी तथास्तु ग्रुप 3987च्या बाजूने, कधी फ्रेंड्स 11च्या बाजूने, कधी फ्रेंड्स 11, कधी तथास्तु ग्रुप, असंच सुरू आहे. पुढचा बॉल 10 मध्ये 24 ची गरज. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल खेळायचा प्रयत्न झालाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. एक धाव कंप्लीट करण्यात आलेली आहेत. पंचाने मात्र आता इशारा केलाय, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. तिसरे पंच महेश पाटील चेक करणार आहेत हा नो बॉल आहे की नाही आहेत. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, नो बॉल पंचाने ऑनफिल्ड दिलेला आहे, परंतु चेक केला जाईल हा नो बॉल आहे की नाही. टेक्निक आपल्याकडे आहे, टेक्निकचा वापर केला जातोय, कारण की काय घडलंय ते तुम्हाला 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होतोय. थोडा वेळ घेतला जातोय. नो बॉल, नो +1. एकूण 2 धावा वाढत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचतायत 36-36 धावा. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर चेंडूचा खेळ संपला गेला. या षटकातील हे षटक विश्व दीपचं थोडं निर्णायक राहिलं. रन विश्वदीपनं आतापर्यंत खर्च केलेत.
पुढचा बॉल आक्रमण करायचं होतं, फ्रीडचा बॉल मोका घालवला. यावेळी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुमित यांनी आक्रमण खडे खडे जाग्यातून मारलेला शॉट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळता धावा 6, षटकार. घरचा रस्ता पकडावा लागू शकतोय मैदानाच्या दिशेने. साधा सोपा कॅच होता, तो धरतीला दान झालाय, जीवनदान मिळालेलं आहे. हे जीवनदान खूप निर्णायक ठरू शकत आहेत. धावपलकावरती धावा जर पाहिलं तर 1 ने वाढत असताना संघात धावसंख्या धावपलकावरती 43 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत या षटकातील 5. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल ऑफ ओव्हर. 43 धावा ऑन स्कोर कार्ड, टार्गेट नाव 58. निर्णायक बॉल, ऑफच्या बाहेरचा बॉल, गोलंदाज प्रयत्न करतायत विश्वदीप. एक धाव तर येत असताना पाहायला मिळतात, दुसऱ्या धावेसाठी बोलायचं आहे, फिल्डिंग तिथे झालंय, थ्रो, परंतु 2 धावा कंप्लीट. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावपलकावरती बरोबर 45 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे बॉल मैदानावरती शेष आहे 6 रन करायच्यात, बरोबर 13. 6 बॉल 13 धावेचं लक्ष आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात रंगलेला मॅच मध्ये 6 मध्ये 13. जिथे रन करायच्या मैदानावरती 13. 6 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कशा प्रकारे असणार ही मॅच त्याची चर्चा मैदानावरती केली जाईल. हे शेवटचे 6 बॉल कशा प्रकारे टाकले जातील त्याची चर्चा मैदानावरती केली जाणार आहेत. निर्णायक असणारे शेवटचे 6 बॉल, रन करायच्या 13. गोलंदाज तयार, पहिला बॉल, अप्रेकर बॉल थोडा मिस केलाय, बॉल पुल नाही करू शकले. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा. ओ, अंडरम क्रिकेटचा खेळ नाही आहे, अंडरम क्रिकेटची फेकी करून नाही चालणार. मैदानाच्या आतमध्ये कदापि आता ही डबल निर्णय ठरू शकते. तिथे क्षेत्ररक्षकाने केलेली ही सर्वाधिक मोठी चूक असू शकते. स्ट्राईक तुम्हाला सुमितला द्यायची नव्हती, सुमितला स्ट्राईक मिळालेले आहेत. मॅच बदलणार, सामना बदलणार. येणारे बॉल 5 बॉल मध्ये रन करायचे 11. 5-11 वाला मॅच. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. आधी तुम्ही स्ट्राईक रोटेशन केली, आता सुमित सोडणार नाही. सुमितच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार, मिळता धावा 6, षटकार. म्हणून म्हटलं क्रिकेटचा खेळ तुमचा माइंड जिथून नसतो ना तिथून क्रिकेटचा खेळ सुरू होतो. पाठीमागे 1 होती तिथे तुम्ही 2 दिल्या, स्ट्राईक बदलली आणि सुमितने आक्रमण केलं. हा खेळ आहे. आणखीन आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये झेल होईल का? झेल घेतला तर
आता सांगावं तरी काय हाच प्रश्न पडलाय. अशा कॅचेस सोडतायत जिथे साधा सोपा कॅचेस सोडतात मैदानावरती. त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. कदापि ही मॅच जर पाहिली तर तत्सू ग्रुप ज्यावेळी बाहेर जाईल ना त्यावेळी एकच गोष्ट सांगणार आहेत, कोणी कोणी गलती केलेली आहेत, कोणी कोणी फिल्डिंग मध्ये चुकी केलेली आहेत. याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मैदानावरती होणार आहेत. भरपूर चुकी दिल्यात. पाठीमागे विकेट किपरला गेलेला चौकार, शॉट फाईन लेगला गेलेला, तिथून धावा पाहिल्यात, कॅचेस सुटल्यात. फिनिश बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीमुळे तथासू ग्रुप 3987 संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलेत. हा क्रिकेटचा खेळ कधी बदलेल ना हे कोणी सांगू शकत नाहीत. हा मॅच मैदानावरती जिंकलाय टीम फ्रेंड्स 11 या संघानं. हा सामना आपला नावी केलाय. फ्रेंड्स ग्रुप आपलं अभिनंदन असणार आहेत. हार्ड लक तथास्तू ग्रुप 3987. भूषण बनायचं. भूषण आहे त्या मॅच हिरो.